नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 17 ऑगस्ट 2025 आहे। तर आमच्या या 10 वर्ष पूर्ण असलेल्या NM गोल्डन सीताफळ बागेला आम्ही 30 एप्रिलला पहिले पाणी दिलेले होते। तर आता 17 ऑगस्ट आहे, तर बरोबर 117 दिवस झालेले आहेत। तर या बागेला 80-90 पासून 130 ते 40 पर्यंत सेटिंग आहे, म्हणजे सरासरी 100 सेटिंग आहे। तर साईज आपण पाहू शकता। आता याची साईज 250 ग्रॅमच्या पुढे गेलेली आहे। मोठी साईज 250 ग्रॅम, तसेच लहान साईज 100, 150, 200 ग्रॅम असे साईज आहे। आता हे कडवरचे झाड आहे, याला 150+ सेटिंग आहे। साईज आपण पाहू शकता। तर याला आज आम्ही एंट्राकॉल बुरशीनाशक 1 ग्रॅम एंट्राकॉल व डिसीज 100 अर्धा मिली स्टिकर टाकून फवारणी केलेली आहे, जेणेकरून कीटक व बुरशी फळांना जास्त लागू नये त्याच्यासाठी। आपण साईज पाहू शकता। आता हे फळ आहे ते 300 ग्रॅम पर्यंत याची साईज गेलेली आहे। याला मध्ये 8 दिवस पाऊस चालू होता, त्याच्यामुळे आम्ही याला ड्रिपमधून काही देता आले नाही, म्हणून आम्ही KMB चे ड्रिंचिंग केलेले होते। 3.5 लिटर KMB याला ड्रिंचिंग केलेले। तसेच याला वरून पाऊस चालू असल्यामुळे सुडोमोनास बॅसिलसची फवारणी घेतलेली होती व 4 ते 5 दिवसानंतर लगेच BVM ची फवारणी घेतली। 200 लिटरला दोन्हीचे प्रमाण 1 लिटर आहे, जेणेकरून याला पावसामध्ये सततच्या पावसामुळे बुरशीमुळे फळं गळ जास्त होऊ नये त्यासाठी। व आता BVM घेऊन साधारणतः 6 दिवस झालेले आहे, 6-7 दिवस। आता केमिकलची फवारणी घेतलेली आहे। तसेच फळमाशीसाठी आता आम्ही पावसामुळे ते जेल लावायचे थांबवले होते, आता जेल लावणार आहे। तरी त्याचा व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर भेटून जाईल। फळमाशीसाठी जेल व फवारण्या घेणार आहे। तर अशा पद्धतीने आमच्या या 10 वर्ष बागेची सध्याची परिस्थिती आहे।